क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बोलकर व्हॅली पोलीस चौकी वारंवार बंद असते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात। त्या संदर्भात प्रभागच्या माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, सार्थक विक्रम नागरे, रवींद्र पालवे यांनी समक्ष भेट घेऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले। पोलीस चौकीत कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध झाले पाहिजेत असे निवेदन दिले। यावेळी पोलीस आयुक्त म्हणाले की त्वरित याची दखल घेण्यात येईल। अजून काही नागरिकांच्या बाबतीत उपाययोजना करता येतील, ते पण लवकर करतो असे आश्वासन दिले पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। बोलकर पोलीस चौकी 2 दिवस झाले खूप तिकडं भाजी विकणाऱ्याला मारल्यानंतर तिकडं कोणीच नव्हतं। तो आवाज येत होता भाजी, तर त्या एक जो गुंडगर आल्याबरोबर त्याच्या डोक्यात रोड टाकला, पाठीत टाकला। त्याने बोरत जोरात आवाज दिला, महिला जमा झाल्या तर दशकनं त्याच्या हातावर पण मारला। हातावर मारल्यावर 5-25 महिला जमा झाल्या। 2 तासानं आम्हाला फोन केल्यावर आम्ही गेल्यावर 2 तासानं पोलीस आल्यावर ते पण आम्ही दखल घेतो बा, त्यानं काही घेतलीच नाही। पण ती पोलीस चौकी सर्वात उघडी करावा आणि दिवसा पण चालू राहावा, रात्रीचे राहावा, त्यांना खूप त्रास आहे। तवळके परत दारू पेड राहत्या, दारू पिऊन आणि 11वी-12वीच्या मुलं आणि त्यांच्याशी छेडछाड होती, मुलीला होती, बायाला होती, असं त्यानं मला सांगितल्याबरोबर मी आयुक्ताला जाऊन भेटले, पत्र दिलं, ते म्हणून आम्ही दखल घेतोय बरं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।